हाय गाईज, कशा सगळे? आय होप तुम्ही सगळे बरं असाल. तर आज अचानकमध्ये आपला प्लॅन झालेला आहे खारघरच्या इस्कॉनला जायचा. आणि श्रावणे पुढं पळतो ह्या बघा. आम्हाला दाखवतो तुम्हाला. आम्ही घनसोली स्टेशनला आहे. इथनं आता आम्ही ट्रेन पकडून मस्त खारघरच्या इस्कॉनला जाणार आहे. इथून खारघर, तिथून बघू चालत गेलो तर गेलो, नाही तर मग 20 रुपये रिक्षा करून चलो. मला ट्रेनचे काय व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता हे बस झालं, बच्चनलाही नाही द्यायचं, कमी द्यायचं. काय आम्ही स्टेशनवरून बाहेर निघून आता हा फ्लायओव्हर सोडून मग इथून सरळ जातो, कारण की भाई पैसा बचाव संस्था आहे आपण. श्रावणे आपल्या पुढं चालतोय. पण इथून आता हा फ्लायओव्हर उतरून तिथून आय गेस 25 मिनिट्स 20 मिनिट्स असं काहीतरी आहे. तिथून आपण चालत जायचं आहे. हे पप्पू चला गाईज, आपण आता फ्लायओव्हर उतरल्यावरती मी तुम्हाला सांगतो तू त्याला चला. सो काय आम्ही आता उत्सव चौक जवळ आलो आहे चालत. हे बघू शकता. इथून आता आम्ही राईट मारून सरळ इस्कॉनला जातो हा रस्ता. सो आम्ही इथून आता चालत जात आहे. चल ना पुढं, या साईडनं चालायचं, या फुटपाथ. चलो गाईज, मिळते आगे. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आता इस्कॉनच्या गेटला. सो गाईज आम्ही आता एंटर केलेलं आहे मंदिरामध्ये. बघू शकताय ही लाईन आहे तिकडे जायला. ॲक्च्युली मेन गेट बंद आहे याचा, पण माहीत नाही आपल्याला. गर्दी आहे इथे, आपण पुढे जाऊन बघू आता. श्रावण्या, कसं वाटलं? गर्दी आहे कसली, दर्शन बी करून द्याय ना. टू मच गर्दी आहे आतमध्ये. इव्हनिंग टाईमला तर टू मच गर्दी असते बाई. असं वाटलं की मॉर्निंगला यायला. मला यायचं असेल तर सकाळी यायचं, चांगलं दर्शन भेटेल. बेस्ट दर्शन भेटणार तुम्हाला सकाळी. हे संध्याकाळचं आलं भाई, अल्टिमेट गर्दी आहे, अल्टिमेट भाई, सुट्टी नाही. ते बघा ना तुम्ही, इथनंच बघू शकता आता भाई. अल्टिमेट गर्दी आहे इकडं. हे बघा तुम्ही, आता गेटला आहे आम्ही. 5x नको भाई, एवढं नको. काय कॅमेरा फिरव. काय आमची बुट चपल्या सगळ्या गायब झाल्या. बुट चपल्या अर्धा तास 15-20 मिनिटं आम्ही, मला वाटतं चपल्या शोधत होतो. एक चप्पल या कोपऱ्यात, दोघांचं सेम. एक पायाचं गावलं, दुसऱ्या पायाचं गायब. बघायचं काय का एक चप्पल या कोपऱ्यावर, एक चप्पल त्या कोपऱ्यावर. भाई चप्पल काढत असेल तर भाई तिथं ते पिशव्या देतात ठेवायला, त्याच्यात चप्पल ठेवा मस्त मध्ये. भाई असं हे करत बसू नका. आम्ही सस्त्यामध्ये मस्त करायला गेलो तर आम्हाला 15-20 मिनिटं आमची चप्पल शोधण्यातच गेली. जात पस्तावलो आम्ही असं तसं चपल्या काढून. 15-20 मिनिटं आमची तिथं गेली. झालं आता आम्ही घरी जातो. मस्त कुठेतरी ज्यूस बीस पितो. ते ज्यूस बीस आहेत मस्त. इथनं कल्टी मारतो. दर्शन बेस्ट दर्शन झालेलं आहे माझं तर. दर्शन बी करलो गाईज. हां हे बघा, आमचं बेस्ट दर्शन. हिंदी मराठी मिक्स. हाँ, हमारा ब्लॉग ऐसा ही रहता है भाई. हिंदी मराठी सगळं मिक्स असतं, सुट्टी नाही. चला आता मग भेटू, ज्यूस बीस काहीतरी बघू काय भेटतंय का. हां, हॅपी यसू बर्थडे. हॅपी यसू बड्डे भाई, सबको हॅपी यसू बड्डे. जे बघा भाई, मी पहिल्यांदा बघतोय मुंबईत मराठीमध्ये सिग्नल जातोय बघा भाई साहब. डेव्हलप होत चाललंय बघा. आंबा, चला काहीतरी खाऊ आपण भाई. पहिल्यांदा मी बघितलं. चला काहीतरी खाऊ.
भाई वडापाव खाओ. जंक फूड, ईट जंक फूड गाईज. आणि डॉक्टर का जावा, पर्याय नाही आपल्याला. हे बघा तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासन भाई काय सीन. आपण इथं वडापाव खाऊ मस्त चिलमध्ये. वडापाव खाऊन मग आपण पुढं जाऊ. थांबा जरा आता गाईज. डिसिजन चेंज. वडापाव कॅन्सल भाई. व्हेनिला आईस्क्रीम खातोय आम्ही बघा स्वस्तामध्ये. अरे अरे कुठे गेलं. हां व्हेनिला आईस्क्रीम 20 रुपये स्वस्तामध्ये. मस्त झालं तेवढंच झालं की. हे बघा गाईज आता मस्त व्हेनिला आईस्क्रीम देतोय भाई. भाई जरा ज्यादा डालना. 20 रुपये में क्या ही आता है. नहीं आता है सब भाई. मस्त आईस्क्रीम खाते अभी गाईज. कलर भी डालो. ते हे असतं ना काय बोलतात त्याला. टुट्टी फ्रुटी डालो भाई. हाँ चम्मच भाई. इसमें मजा है. हाँ खतरनाक मस्त देसी गाइस. वेनिला आइसक्रीम. चीयर्स. चलो गाइस ये लो आप लोग भी खा लो. खाइए. बस चला. सो गाइस आम्ही खारघर स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता एक मैत्रीण येते त्यासाठी इथं 5 मिनिटं थांबलेलो आहे आपण. ती येईल आता. मग आपण इथून सानपाड्याला, मग सानपाड्यावरून ठाणा ट्रेन पकडून मग घरी जायचं आहे आपल्याला. फोनवर बोलतो याला काय नाही भेंडी. आता ती मैत्रीण येते आपण तिला भेटू आता. ती येते ट्रेनमध्ये 2 मिनिटं. काय बोलत तुम्ही. काहीच ट्रेन आलेले आहे. आणि प्रणाली कुठं राहिली. प्रणाली गायब भाई. ट्रेन तर गेली. वेअर इज प्रणाली. गाईस प्रणाली आलेले आहे बघा आता. हे हॅलो. हाय गाईज. आपण घरी आलेलो आहे. मी येताना व्हिडिओ शूट करायचं विसरलो. आपल्याला प्रणाली भेटल्यानंतर प्रणालीसोबत बोलत आपण वाशीला गेलो. वाशीवरून मग तिथून ठाण्याची ट्रेन पकडून आम्ही घनसोला उतरून घरी आलो. सो येताना मी व्हिडिओ काढायचंच विसरलो. सो हा व्हिडिओ इथे संपत आहे. म्हणजे हा ब्लॉग इथे संपत आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भाई. आणि व्हिडिओला पण लाईक करा. कळलं का. मिळते नेक्स्ट ब्लॉगमध्ये.